सरपंच यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हावं. क्षेत्ररक्षण लागलंय गायत्री गारवा 11 संघाचं. ग्रामपंचायत प्रीमियर लीग कामारली 2022 या चषकाचा हकदार कोण ठरतोय? या चषकावर पहिल्या चषकावर कोण आपलं नाव कोरतोय या रजनीच्या उत्तरार्धात आपल्याला कळेल. प्रेम 11 ग्रुप ग्रामपंचायत कामारली मुख्य आयोजक आहेत. पंचांचा इशारा त्या ठिकाणी येऊन सामना सुरू होण्याचा. प्ले ऑन गेम ऑन. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय नयन नाईक. सलामीवीर पप्पू धनावडे, नितेश धनावडे आणि करण जेदे. बोरिया बोरगाव संघाचे यशस्वी कोच रमेश दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील ग्रामपंचायत प्रीमियर लीग कामारली 2022 यांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या आमच्या मंचावर ज्यांची शुभ उपस्थिती लाभली आहे ते सुधीरभाई पाटील ग्रुप ग्रामपंचायत बोरगाव, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन चलतो मैदानाकडे ज्या ठिकाणी सामना सुरू आहे. गायत्री गारवा 11 विपक्ष एकता वॉरियर्स मांगरोळ या दोन संघादरम्यान. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट टाकला गेलाय नयन नाईक याच्या करवी. आणि एक सोपा झेल, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इतका सोपा झेल की शोले का ठाकूर भी होता ना तो एक कॅच पकड लेता. एक धाव मात्र बहाल करतोय गायत्री गारवा 11 संघ एकता वॉरियर्स मांगरोळ संघाला. या एका धावेने संघाची खातं संघाच्या अकाउंटला सुरुवात होते. एक धाव काढण्यासाठी तब्बल 2 चेंडू खर्च करावे लागलेत एकता वॉरियर्स मांगरोळ संघाला. अर्थात या संघाचे 2 फलंदाज करण जेदे आणि पप्पू धनावडे या पेण पूर्व भागातील टॉपच्या 10 खेळाडूंमध्ये, टॉपच्या 10 फलंदाजांमध्ये ज्यांची गणना आहे ते 2 फलंदाज या ठिकाणी खेळताना आपण पाहतोय. करण जेदे काल देखील या स्पर्धेमध्ये या मैदानावर अफलातून फलंदाजी केली होती. नयन पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. सुंदर चेंडू, थोडासा उंची दिलेला चेंडू, काही समजू शकला नाही फलंदाज करण जेदे याला. चेंडू बॅट यांच्यामध्ये कोणतीही बॅटल नाही. चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता स्कोर बुकवर आमच्या धावसंख्या स्थिरावली आहे ती पहिलं षटक सुरू असताना पॉवर प्लेचं हे प्राथमिक षटक फक्त आणि फक्त 3 चेंडू या षटकातील म्हणजे अर्धशतक मार्गस्थ लागले आणि धावसंख्या स्कोरबुकवर लागली फक्त आणि फक्त 1. एकता वॉरियर्स मांगरोळ संघाची. नयन सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेर पंच त्याला पनिश करतायत. 4-5व्या एसटीवर टाकलेला चेंडू इंटरनॅशनल क्रिकेटच्या रूल प्रमाणे हा वाईट चेंडू, 1 अतिरिक्त धाव आणि 1 अतिरिक्त चेंडू देखील नयन याला टाकावा लागेल. दुहेरी पनिशमेंट. धावसंख्येत 1ची भर धावसंख्या होती ती 2. बिनबाद 2. संतपण संयमी अशी सुरुवात या दोन्ही फलंदाजांकडून. अर्थात मोठ्या फटक्यांची क्षमता आहे करण आणि पप्पू याच्याकडून. पप्पूला मात्र अजून सूर गवसला नाही. सुंदर चेंडू, आता मात्र थोडासा उडवला चेंडू. कट करायचा आहे कव्हर आणि पॉइंट रिजन मध्ये. चेंडू बॅट मध्ये पुन्हा बॅटल नाहीये. चेंडू स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, आतापर्यंत 3 निर्धाव चेंडू या षटकात टाकण्यात यशस्वी होतोय करण नाईक. अचूक टप्प्यावर सटीक लाईन अँड लेनने टाकलेली गोलंदाजी. या सामन्यातील विजयी संघ हा सेमीफायनल मध्ये धडकणार गावदेवी गावठाण संघासमोर. नयन पुनश्च एकदा अक्रॉस दी लाईन. चेंडू डाव्या एसटीवरून गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. लगातार 3 चेंडू करण जेदे या ठिकाणी डॉट खेळतोय. निश्चितच पाठीराखी दाद देतायत गोलंदाजाला नयन नाईक याला. पुनश्च एकदा बिग हिट खेळण्याचा प्रयत्न, पूर्णतः चकतोय करण जेदे. 1 धाव मात्र मिळणार लेग बाईटच्या स्वरूपात. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. लगातार 4 चेंडू डॉट खेळलाय तो करण जेदे. म्हणजे 4 चेंडूमध्ये एकही धाव करणच्या नावावर नाहीये. परंतु करणची ही फलंदाजी नाही, कालची फलंदाजी त्याला आठवावी लागेल या सामन्यामध्ये विजय संपादन करायचं असेल.
4 षटकामध्ये कमीत कमी 40 धावा, 10च्या स्ट्राईक रेटने धावा जर या सामन्यामध्ये एकता वॉरियर्स मांगरोळ संघाने जमवल्या तर एक चांगली फायटिंग मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. आमच्या टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. आमचे टेक्निशियन रोहन पाटील आणि कॅमेरामन देवांश शिनकर, खरोखर धन्यवाद द्यावे लागेल. ही रजनीची स्पर्धा, ती संपूर्ण स्पर्धा 2 दिवस कव्हर करतायत टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. साऊंड सिस्टीम आणि स्टेज आमचे रामदास भाई, अप्रतिम साऊंड सिस्टीम आणि स्टेज देखील उत्तम आहे, लाईटची व्यवस्था देखील उत्तम आहे. मी मगाचपासून या ठिकाणी म्हटलंय की पेण तालुक्याच्या इतिहासातील रजनी स्पर्धा, ही 5वी रजनी स्पर्धा या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत कामार्लीच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत कामार्ली प्रीमियर लीग 2022 ही स्पर्धा या ठिकाणी रंगते. आणि या स्पर्धेचा उत्तरार्ध सुंदर फटका, चेंडू विरकावला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार होतोय. हा येतोय या इनिंग मधील पहिला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर, एक सुंदर धून आपण ऐकवलीत. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. गोलंदाज अक्षय गोळे, अर्थात चांगली गोलंदाजी आपण 2 दिवस त्याची पाहतोय. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार आणि नंतरचा आलेला डॉट चेंडू, कमबॅक करतोय अक्षय गोळे, निर्धाव चेंडू टाकतोय. चौकार, चौकाराच्या साह्याने धावसंख्या आली आहे ती 7. नंतर आलेला डॉट चेंडू, चेंडू बराच वेळ हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु नो मॅन लँड क्षेत्रात चेंडू जातोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती बिनबाद 9. सलामीला आलेले फलंदाज. दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आमच्या स्कोअरबुकवर लागली. आमचे नागले काका या ठिकाणी कळवत आहेत बिनबाद 9. लगातार 4 चेंडू डॉट खेळल्यानंतर करणच्या बॅटीतून एक चौकार आला, त्यानंतर डॉट चेंडू आणि दुहेरी धाव. पुन्हा एकदा बिगिट काढण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्ण फसतोय. चेंडू स्थिरावते यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची पुनश्च एकदा सांगता होते. जवळजवळ 6 चेंडू डॉट खेळलाय करण, एक षटक डॉट खेळलाय. ती कसर या ठिकाणी भरून काढावी लागेल. आणखी एक डॉट चेंडू. काय गोलंदाजी करतोय अक्षय गोळे. करण याने सुरेख, नयन याने सुरेख गोलंदाजी केली. फक्त 3 धावा दिल्या पहिल्या षटकात. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून अक्षय गोळे सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर उर्वरित मात्र 3-4 चेंडूवर फक्त 2 धावा दिल्यात. काय अप्रतिम गोलंदाजी, सटीक लाईन अँड लेनवर टाकलेली गोलंदाजी. अक्रॉस दी लाईन खेळलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. धोका होऊ शकला असता, परंतु खतरों से खेलने वाले तो खिलाडी होते हैं आणि तो धोका पत्करलाय करण जेदे याने. 2 धाव्याने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होते दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 11. पहिल्या षटकात 3 धावा होत्या आणि या षटकामध्ये 8 धावा आल्यात. जितू कदम यांच्याकडून नितीन शेडगे उत्कृष्ट यष्टीरक्षण केल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हे पारितोषिकच तर आमच्या खेळाडूंना प्रेरणादायी ठरतं. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी या दोन्ही संघांमध्ये आणि क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. तिहेरी आघाड्यावर एक उत्कृष्ट कामगिरी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय विजय पवार. आमच्या कॅमेरामनच्या वतीने गोलंदाजी करतोय. दोन षटक संपलीत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5.50च्या सरासरीने धावा जमवल्यात एकता वॉरियर्स मांगरोळ संघाने. तब्बल 11 माफक धावसंख्या म्हणावी लागेल 2 षटकामध्ये. या 2 षटकामध्ये मात्र संपूर्ण सूत्र पप्पू धनावडेला आपल्या हाती घ्यावी लागतील.
चेंडू मात्र बॅटच्या रडारमध्ये येत नाही. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करते. दरम्यान दोन्ही फलंदाज आपापला छोर बदलून एक धाव कंप्लीट करतात. एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. धावसंख्या होती ती. तिसरे षटक सुरू असताना बिनबाद 12 धावांची सलामी या दोन सलामीवीरांकडून आहे, परंतु चेंडू मात्र भरपूर खेळलेत. 13 चेंडू आणि 12 धावा अशी ही सलामी, अर्थात त्यांच्या खेळीला साजेशी सलामी या ठिकाणी म्हणता येणार नाही. फ्रंटफुटला गेलाय चेंडू पुल केलाय. चेंडू जातोय फाईन लेग रिजन मध्ये. हा येतोय आणखी एक चौकार. डीजे मास्टर चौकाराच्या साह्याने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या होते ती बिनबाद 16. अर्थात या सामन्यामधील विजयी संघ थेट सेमीफायनल मध्ये खेळेल आणि हरणारा पराभूत संघ या स्पर्धेतून बाहेर जाईल. त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. जीतने का मजा ही तब है जब हारने का रिस्क हो. कोण संघ या ठिकाणी पराभूत होते, कोण विजय होतोय, या मॅच मधील अंतिम चेंडूवर आपल्याला कळेल. गोलंदाज विजय पवार. सुंदर चेंडू कट केलाय. गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय. एक धाव मात्र रोखू शकणार नाही. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 17. एकेरी दुहेरी धावसंख्येबरोबर मोठे फटके घ्यावे लागतील. एकेरी दुहेरी धावसंख्येने काय होणार नाही. हमने चिड़िया से पूछा घोंसला कैसे बनता है. चिड़िया ने जवाब दिया तिनका इकट्ठा करना पड़ता है, हौसला बनाए रखना पड़ता है. हौसला बनाए रखना पड़ेगा पप्पू धनावडे और करण जेदे को. अच्छी पारी खेळली पडेगी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसतोय. ज्या ठिकाणी सरळ बॅटने धावा येत नाही त्या ठिकाणी हा आमच्या वामन दरोडा यांच्या भाषेत दुधारी तलवारीसारखा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णतः सपशेल फसतोय. अपयश येते या चेंडूवर मोठा फटका घेण्यासाठी पप्पू धनावडे याला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आमच्या स्कोरबोर्डवर सिरवले. आमचे नागले काका कळवत आहेत 17. तिसरं षटक सुरू आहे. म्हणावी तशी धावसंख्या स्कोरबुकवर नाही आहे. प्रयत्न करावे लागतील. संघर्ष करावा लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पुनश्च फसतोय. संघर्ष तो ही प्रकृति का आमंत्रण है और जो स्वीकारता है वही आगे बढ़ता है. या षटकामध्ये तब्बल 10 चेंडू निर्धाव खेळतोय एकता वॉरियर्स संघ. विजय पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. काय अफलातून गोलंदाजी. चेंडू असे टाकतोय, अशा टप्प्यावर चेंडू टाकतोय की पप्पू सारख्या फलंदाजाला बीट करतोय. जखडून ठेवले पूर्णपणे. कुठल्याही प्रकारचं रूम या ठिकाणी खेळायला देत नाही पप्पू धनावडे याला. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा लागल्या त्या 17. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 3, दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये आता या षटकामध्ये विजय पवारच्या षटकात धावा आल्या त्या 6. 3 षटकं संपलीत. कुठल्याही प्रकारचं ड्रिंक ब्रेक नसणार आहे. 4 षटकांची मॅच आहे. यानंतर या सामन्यानंतर आणखी 2 मॅच असणार आहेत. एक सेमीफायनल आणि दुसरी फायनल. पूर्वी 11 संघाने या फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच ग्रामपंचायत प्रीमियर लीग कामारली 2022च्या एका चषकावर त्याने नाव कोरलेलं आहे. ते चषक कुठला असणार आहे, विजेतेपदाचं की उपविजेतेपदाचं, ते मात्र आपल्याला अंतिम सामन्यामध्ये कळेल. अर्थात विजयाचा महामेरू मात्र त्यांचा कोणी अजून रोखला नाही. सलग लगातार 4 सामने जिंकून पूर्वी 11 संघ हा अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. महाअंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. फायनलमध्ये धडक दिली आहे. अर्थात या 3 संघांमधून गायत्री गारवा, गावडेवी गावठाण आणि एकता वॉरियर्स मांगरोळ या 3 संघांमधून अंतिम फेरीमध्ये पूर्वी 11 संघाबरोबर कोण खेळेल हे आपल्याला पुढच्या मॅच नंतर मात्र निश्चितच कळेल. चला, अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. प्रमोद पाटील याने देखील काल उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. अक्षय गोडेने तर अफलातून गोलंदाजी केली. फलंदाजी देखील त्याने सुरेख केली. अष्टपैलू कामगिरी केली अक्षय गोळे यांनी. बॅकफुटला गेलाय परंतु बॅटच्या रडारमध्ये मात्र चेंडू नाहीये. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो
आणि फलंदाज बाद. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पप्पू मात्र सपशेल अपयशी ठरतोय. बाद होऊन रनआउटच्या स्वरूपात तंबूत परततोय. इलेव्हन संघ फेमस आहे, लय भारी. काल अत्यंत चुरशीचे सामने त्याने जिंकून प्लेऑफ मध्ये प्रवेश केलाय, टॉप 4 मध्ये प्रवेश केलाय आणि टॉप 4 मध्ये त्यांचा सामना रंगतोय एकता वॉरियर्स बांगरुळ संघासमोर. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय प्रमोद पाटील. पहिल्या चेंडूमध्ये मात्र रनआउट विकेट घेतली आहे. अक्रॉस दी लाईन पूर्ण आणि करणच्या बॅट मधून आलेला या सामन्यातील पहिला षटकार. तब तक नहीं छोड़ना मेरे दोस्त जब तक जीत नहीं होती. करण याने हा षटकार मारलाय आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येला आकार येते. धावसंख्या होती ती 24. अंतिम षटक आहे, 4 षटकाचा मॅच आहे. प्रमोद पुनश्च एकदा, परत एकदा त्याच पद्धतीने त्याच दिशेवर ऍक्शन रिप्ले फटका, षटकाराचा फटका, आणखी एक षटकार. पण रुबाबात क्वालिटी पण तीच आणि रुबाब पण तोच या ठिकाणी करण जे ते दाखवतोय. हा लढ खुलके मैदान अब खाली पडा है, दम है तो विकेट गिरा, दम है तो छक्का मार. छक्के तर या ठिकाणी करण मारतोय. पुनश्च एकदा त्याच पद्धतीने अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. त्याला माहित आहे गोलंदाजाने बरोबर करणची या ठिकाणी फुटवर्क हेरलं आणि चेंडूचा टप्पा मात्र आखूड ठेवला, चेंडूला गती दिली आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज प्रमोद. धावसंख्या आमच्या स्कोरबोर्डवर लागली ती 30. 2 षटकाराच्या साह्याने मात्र उशिरा का होईना आमच्या स्कोरबुकवर धावा लागतायत. प्रमोद पुनश्च एकदा आणि फाईन लेगच्या शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. हा येतोय आणखी एक चौकार. तर ज्याला संधी मिळते तो कर्तृत्ववान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता. आणि संधी प्राप्त झाली या ठिकाणी. चौकार आणि षटकारांची आताशबाजी करतोय करण जेते. सगळे चेंडू जवळजवळ त्याच पद्धतीने खेळले या षटकाचे करण जेतेने. 34 धावांमधील 30 धावा या एकट्या करणच्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात करणसाठी या षटकातील चांगल्या फलंदाजीसाठी. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्याने या षटकात तब्बल 17 धावा आल्या आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा लागल्यात त्या 8.50च्या सरासरीने 34 आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. अंतिम सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी गरज आहे ती गायत्री गारवा 11 संघाला. अठरा चेंडू 3 षटकांचा सामना केला करण जेते याने आणि तब्बल 30 धावा केल्यात. धन्यवाद. या ठिकाणी पुनश्च एकदा घेऊन चलतो मैदानाकडे. प्रेक्षकांची गर्दी देखील थोड्याफार प्रमाणात या ठिकाणी वाढताना आपण पाहतोय. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक
या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. पंचांच्या इशाऱ्याकडे स्वयंसेवकांनी लक्ष द्या. मार्किंग पिच क्युरेटर मार्किंगसाठी जायचंय. सामना जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. या अगोदर जो आपण मॅच पाहिला सेमीफायनलचा पहिला मॅच पूर्वी 11 विपक्ष गावदेवी गावठाण, या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच द्यायचं बाकी राहिलंय आणि ती मॅन ऑफ द मॅच जाते. लो स्कोर मॅच होता, अर्थात त्याने उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. जयवंत लखिमले याला मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय. एका षटकामध्ये 2 विकेट घेत 6 धावा दिल्या होत्या. जयवंत लखिमले उर्फ बाबू, प्लीज कम ऑन दी स्टेज अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. धावा झाल्या आहेत त्या 34. जिंकण्यासाठी 8.75च्या सरासरीने 35 धावा करायच्या आहेत. चला, मॅन ऑफ द मॅच सन्माननीय सुधीरजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं किताब जयवंत लखिमले याला देण्यात येत आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी या ठिकाणी मंचावर द्यायची आहे. जयवंत लखिमले याला हे मॅन ऑफ द मॅचचं किताब देण्यात येते. मित्रांनो, संघर्ष करावा लागेल गायत्री गारवा संघाला, कारण इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेते. फक्त तुमच्या संघर्षात दम असला पाहिजे. संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष प्रत्येक खेळाडू या ठिकाणी करतोय. फलंदाजीला धावांसाठी, गोलंदाजीला डॉट चेंडूसाठी आणि क्षेत्ररक्षणात झेलसाठी. संघर्ष ही तो प्रकृति का आमंत्रण है और जो संघर्ष स्वीकार लेता है वही साहसी होता है, वही विजेता होता है. या स्पर्धेमध्ये विजेता कोण होतोय? ग्रामपंचायत कामार्ली प्रीमियर लीग 2022च्या चषकावर नाव कोण करतोय? या चषकाचा हकदार कोण ठरतोय? आपण पाहणार आहोत. एकता वॉरियर संघाचा कॅप्टन पप्पू धनावडे, तर त्याचे संघ मालक आहेत अमर दळवी आणि राजेश दळवी. निश्चितच अमर दळवी खुश असतील, कारण करण याने जी कसर होती 2 षटकांची पहिल्या, ती कसर मात्र भरून काढली षटकार आणि चौकाराच्या साह्याने. त्यांच्याबरोबर खेळणारा संघ आहे गायत्री गारवा 11. संघ मालक अमित पाटील, रुपेश पाटील. या 2 संघ मालकांच्या दरम्यान रंगणारी ही बॅटल जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. एक चांगलं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं. मी मगाशी सांगितलं की पेण तालुक्याच्या इतिहासातील ही 5वी नाईटची रजनी स्पर्धा या राणेगावच्या भव्य दिव्य अशा मैदानावर स्वर्गीय शंकरशेठ मालुसरे दिनेश खेडेकर क्रीडा नगरीमध्ये रंगते. या अगोदर पेण नगरपालिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर 2 वेळा आपण नाईटची रजनी स्पर्धा पाहिली. 1 वेळा जिते या ठिकाणी आपण नाईटची स्पर्धा पाहिली. त्याचप्रमाणे पेण पूर्वभाग प्रीमियर लीग मधील एक नाईटची स्पर्धा आणि त्यानंतर ग्रामपंचायत लेवलला ग्रामपंचायत कामार्ली प्रीमियर लीग 2022 हे आगाज हे आयोजन. अर्थात आमचे मंगेश भाई दळवी यांची प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचं पाठबळ या स्पर्धेला आहे. आणि म्हणूनच की काय ही स्पर्धा यशस्वीरित्या या स्पर्धेची सांगता, या स्पर्धेचा शेवट होताना आपण पाहतोय. आमचे दक्ष पंच मणियार सर आणि संदेश सर आज संपूर्ण दिवस रात्र या स्पर्धेच्या पंचांची भूमिका पाहताना आपण पाहतोय. जिंकण्यासाठी पंचांचा इशारा, त्या ठिकाणी इनिंग सुरू होण्यासाठी प्ले ऑन, गेम ऑन. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सचिन पवार तयार होतोय. आमच्या कॅमेरामॅनच्या वतीने पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच त्याला पनिश करतायत आणि एक अवांतर धाव संघाच्या खात्यामध्ये टाकली जात आहे. 24 चेंडू टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीचे जर आपण चेंडू टाकलेत तर निश्चितच संघ मात्र अडचणीत येऊ शकतो. सटीक लाईन अँड लेनवर गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. प्रत्येक
षटकामध्ये 8.9ची सरासरी, 8.75 ची सरासरी गाठायची आहे. आता मात्र बॅकफुटला गेलाय. चेंडू पंच करायचा इरादा होता कव्हर आणि पॉइंट रिजन मध्ये. चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिरावतोय. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता. वाईटच्या स्वरूपात आलेल्या एका धावेने गायत्री गारवा 11 संघाच्या अकाउंटला सुरुवात होतीये. या सामन्यातील विजयी संघ अर्थात आमच्या समीर बंगाली गायत्री गारवा संघाबरोबर खेळ आणि पॉइंटच्या रिझन मध्ये एक सोपा झेल देऊन फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करा जिथे हरण्याची भीती जास्त असते. फलंदाज मात्र बाद होऊन तंबूत परततोय. विजय पवार ज्याने गोलंदाजीमध्ये माफक 6 धावा दिल्या होत्या. सुंदर गोलंदाजी केली होती. चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती परंतु त्या अपेक्षांना खरा उतरत नाही. विजय पवार एक सोपा झेल देऊन बाद होऊन तंबूत परततोय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक गोलंदाज सचिन पवार याच्याकडून. सुंदर चेंडू खेळून काढला शॉट मे वेट रिडन मध्ये आणि डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. काय क्षेत्ररक्षण आहे, अफलातून क्षेत्ररक्षण. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक विकेट. 2 बाद 1 पूर्वी 11 संघाची अवस्था. सुंदर चेंडू खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 2 धावा मात्र मिळत आहेत गायत्री गारवा संघाला. 2 धावेने गायत्री गारवा संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 3. पहिले षटक सुरू आहे. 2 बाद 3. 2 महत्वपूर्ण फलंदाज सलामीला आलेले. संघासाठी खास अशी कामगिरी या 2 फलंदाजांनी केली नाही. सागर बेलकडे आणि अक्षय गोळे निश्चितच काल या 2 खेळाडूंनी आपल्या संघाला विजय संपादन करून दिले होते. बिगिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही. चेंडू स्थिरावतोय. यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आमच्या स्कोअर बोर्डवर स्थिरावली आहे 3 या आकड्यावर. अर्थात गायत्री गारवा संघाची गोलंदाजी पाहिली तर नयन नाईक याने देखील पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. सचिन पवार आता मात्र झेल सुटला जातोय. सोपा झेल सोडतोय. खराब क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहिलं आणि झेल कोणाचा सोडलाय तर अक्षयचा, ज्याने काल 30 धावांची महत्वपूर्ण खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्या खेळाडूचा झेल या ठिकाणी सोडलाय. अर्थात या छोट्या छोट्या चुका अंतिम क्षणाला मात्र आपल्याला महागड्या ठरू शकतात. कॅचेस विन द मॅचेस ही क्रिकेटमधली म्हण आहे पण त्या म्हणेला मात्र सार्थकी अशी क्षेत्ररक्षणाची खेळी आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आल्या आहेत त्या 4. पहिल्या षटकामध्ये गायत्री गारवा संघाने देखील फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि त्यांनी पहिल्या षटकामध्ये 4 धावा केल्यात. म्हणजे टीट फॉर टॅट असं प्रत्युत्तर म्हणावं लागेल गोलंदाजीच्या माध्यमातून एकता वॉरियर्स मांगरोळ संघाकडून. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. प्रतिनिधी गोलंदाज येतोय जयंत आमच्या नदीच्या वतीने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 18 चेंडू आणि 31 धावा असं समीकरण आहे. मोठे फटके मारावे लागतील अक्षय गोळे याला. या सामन्यामध्ये परत यायचं असेल, पुढच्या मॅच मध्ये खेळायचं असेल. जयंत
सज्ज होते आपल्या बॉलिंग मार्कवर. बॅकफुटला फ्रंटफुटला गेला चेंडू भिरकावला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय या स्पर्धेच्या या एलिमिनेटर स्पर्धेतील दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला चौकार. जे मास्टर चौकाराच्या साह्याने धावसंख्येला पुनश्च आकार येतोय. धावसंख्या होती ती 8. जयंत पुनश्च एकदा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू भिरकावला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. हा येतोय आणखी एक षटकार. एक जीवनदान किती महागडा ठरलाय एकता वॉरियर्स संघाला. वैयक्तिक 2 धावांवर असताना अक्षयाला जीवनदान मिळालं आणि त्यानंतर मात्र 11 धावा धावसंख्येमध्ये वाढल्या आहेत. एक चौकार आणि एक षटकार आणि एक सिंगल. जयंत कमबॅक करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. फुलटॉस चेंडू मात्र समाचार या ठिकाणी घेता आला नाही. अपॉर्च्युनिटी होती परंतु ती अपॉर्च्युनिटी मिस करतोय अक्षय घोळे. चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी होतोय तो जयंत. धावसंख्या आमच्या स्कोअरबोर्डवर स्थिरावली आहे 14 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात एक षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने. अजूनही 21 धावांची गरज आहे. उर्वरित 15 चेंडू. 2 मोठ्या फटक्याने सामन्यातील चित्र मात्र पूर्णतः बदललेलं आपण पाहतोय. सुंदर चेंडू, चांगल्या चेंडूला चांगला दाद दिला. आपल्या मनगटाच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाने आपला चेंडू अडवलाय. एक धाव मात्र रोखू शकणार नाही. दोन्ही फलंदाज आपापला छोर बदलून एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या होते ती 2 बाद 15. 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 14. सागर बेलकडे याच्यामध्ये देखील मोठ्या फटके खेळण्याची क्षमता आहे पण एकेरी दुहेरी धावांवर भर देऊन एक मोठा फटका खेळला तर निश्चितच आपल्या संघाला विजयासमीप ते नेऊन ठेवू शकतायत. गोलंदाज जयंत पुनश्च एकदा आपल्या बॉलिंग पार्कवर तयार होतोय. सागर बेलकडे सुंदर फटका, चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचं परंतु एक धाव मात्र रोखू शकणार नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 16. अर्थात जिंकण्याच्या उद्देशाने जर आपण सुरुवात केलीत तर हरण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. या सामन्यामध्ये विजयी कोण संपादन करतोय. चेंडू खेळून काढला एक अप्रतिम फटका. फुलटॉस चेंडूला दिशा दिली आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. हा येतोय आणखी एक प्रेक्षणीय फटका, चौकार. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा होत्या. या षटकामध्ये तब्बल 2 चौकार आणि 1 षटकाराच्या साह्याने 16 धावा आल्यात. संकट होतं समोर कारण 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले होते. धावसंख्या आहे 20. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. संकट मोठं समोर होतं कारण 2 फलंदाज बाद झाले होते. त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं आणि फक्त झुंजायचं. जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही असाच जणू काही सुचवतोय तो अक्षय घोळे. नयन बेलकडे वर्सेस सागर बेलकडे.
पंच करण्याचा इरादा, पॉइंट आणि कव्हर रिझन मध्ये, चेंडू बॅट यांच्यात कोणताही संपर्क नाही, चेंडू स्थिरावतोय, यष्टी रक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडूची सांगता. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 11 आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 15. 11 चेंडू 15 धावा असं समीकरण. अर्थात दुसऱ्या षटकात जयंत याच्या आलेल्या 16 धावा आणि त्या 16 धावांवरच हे जे बॅटल आहे दोन संघांमधलं त्यामधील धावगती कमी पाहायला मिळते. सुरेख फटका, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सागर मात्र एक धाव घेतोय. सागर वैयक्तिक 2 धावांवर खेळतोय, 3 चेंडूचा सामना केलाय. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 21. अजूनही 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. आव्हान तसं फारसं कठीण म्हणता येणार नाही, परंतु या खेळपट्टीवर जर गोलंदाजाने सटीक लाईन अँड लेने गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी केली, तर मात्र फलंदाजांना या ठिकाणी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. प्रत्येक धावेसाठी संघर्ष करतोय गोलंदाज, प्रत्येक चेंडू डॉट टाकण्यासाठी. सुंदर फटका आणि त्या ठिकाणी करण झेदे झेल सोडणार नाही. अक्षयच्या पारीचा अंत, सुरेख झेल आणि अक्षयची विकेट.
आणखी एक मास्टर. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अधिक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे. आणि जो आत्मविश्वासाने खेळणार त्याच्या पदरी कधीही अपयश येणार नाही. अपयश या सामन्यामध्ये कोणाच्या पदरी पडतंय? गायत्री गारवा की एकता वॉरियर्स मांगरोळ? अर्थात एक संघ अपयशी ठरणार आणि एक यशस्वी. आणि यशस्वी संघाच्या मागे मात्र मेहनत, चिकाटी, जिद्द, आत्मविश्वास आणि पाठबळ असणार आहे. बिग हिट, चेंडू सीमा रेषा पार, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये फुल टॉस टाकलेला चेंडू हा येतोय षटकार. या अगोदर जर आपण पाहिलं तर सामना असा वाटत होता की एकता वॉरियर्स मांगरोळ संघाच्या बाजूने झुकतोय की काय, पण या क्षणाला आलेला हा षटकार आणि सामन्याची चित्र पूर्णतः पालटलीत. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. चेंडू पुरवायचा आहे बघा. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज होती. 4 चेंडू मध्ये 8 धावांची गरज होती. त्यानंतर आलेला एक निर्धाव चेंडू आणि त्यानंतर आलेला षटकार. या सामन्यातील चित्र पूर्णतः बदलतोय. 2 चेंडू आणि 2 धावा. संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष. दोन्ही टीम मध्ये विजयासाठी असलेला संघर्ष आपण या ठिकाणी पाहतोय. एक रोमहर्षक मुकाबला, रोमांचक मॅच या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. तो गायत्री गारवा 11 आणि एकता वॉरियर्स मांगरोळ या 2 संघादरम्यान. प्रशांत याने मारलेला हा फटका फुल टॉस चेंडू होता आणि ती अपॉर्च्युनिटी मात्र गमावली नाही. आता मात्र 2 चेंडू शेष आणि सामना जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत 2. पुनश्च एकदा बिग हिट, चेंडू हवेत आणि सोपा झेल. मी म्हटल्याप्रमाणे संघर्ष, संघर्ष आणि संघर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. खुश आहेत आमचे अमर दळवी. चांगली फाईट केली गायत्री गारवा संघाने. पराभव आला तरी हरकत नाही.